शेतकरी बंधूंनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतामध्ये शेळ्या मेंढऱ्या बसवण्याचे काय फायदे आणि कशा पद्धतीने आपण आर्थिक त्या ठिकाणी आपली बचत करून म्हणजे आर्थिक फार सुद्धा आपला होणार आहे आणि जे उत्पादनात आपल्या वाढ त्या ठिकाणी नक्की होईल आणि काळाची गरज म्हणजे जे सेंद्रिय खताची आपली कमतरता आहे, जे की शेळ्या मेंढ्या बसवल्यानंतर आपली काळाची गरज त्या ठिकाणी होणार आहे। प्रामुख्याने आता जर पाहिलं तर आपले जेव्हा वडील किंवा आजोबा प्रामुख्याने जर त्या ठिकाणी शेती करत होते तर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आपल्या घरी बैलजोडे किंवा इतर म्हशी गाई आणि मोठ्या प्रमाणात जनावरे आपले असत आणि त्याचा आपलं जे शेणखत आहे ते आपल्या घरीच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळत असते। परंतु आता जर आपण पाहिलं तर बरेचसे शेतकरी असे आहेत त्यांच्या घरी एकसुद्धा जनावर किंवा एकसुद्धा बैल म्हैस गाय यापैकी कुठले काही नाही आणि त्याचा परिणाम असा आहे की आपल्याला सेंद्रिय खत आहे ते अतिशय कमी मिळत आहे किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ज्याच्या घरी जनावर नाहीत त्यांना सेंद्रिय खत त्या ठिकाणी मिळतच नाही आहे। याचाच घटक म्हणून आपल्याला शेळ्या आणि मेंढऱ्या बसवणे हे अतिशय अत्यंत फायदेशीर त्या ठिकाणी होणार आहे। आता अगोदर आपले आजोबा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सेंद्रिय खत आपल्या घरीच तयार होणारं आपल्या शेतामध्ये फेकत आणि चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला घेत होतो। परंतु आता जनावरे त्या ठिकाणी कमी झाल्यामुळे परिणामी आपल्याला पाहिजे तसं सेंद्रिय खतसुद्धा मिळत नाही, तर त्याला उत्तम पर्याय आहे म्हणजे हे शेळ्या आणि मेंढऱ्या आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी बसवणे। आता आपण जर आपल्या गावामध्ये जर शेणखत विकत घ्यायला गेलं किंवा बाहेर आजूबाजूच्या खेड्यामध्ये जर आपण शेणखत विकत घ्यायला गेलो तर 3000 रुपये ट्रॉलीप्रमाणे आपल्याला शेणखत विकत घ्यावं लागते, फक्त शेणखत। त्यानंतर त्या ठिकाणी भरायचे पैसे वेगळे, ट्रॅक्टरचे पैसे वेगळे आणि शेतात आणून ते फेकण्याचे पैसे आहेत ते सुद्धा वेगळे म्हणजे एक 4 ते 5000 रुपये ट्रॉलीप्रमाणे एक ट्रॉली आपल्याला 4 ते 5000 रुपये प्रमाणे या ठिकाणी पडते आणि एका ट्रॉलीमध्ये आपलं 10 गुंठेपेक्षा सुद्धा कमी क्षेत्र म्हणजे एक 5-6 गुंठे क्षेत्र आपलं एका ट्रॉलीमध्ये होते। त्याच्या परिणामी त्याच्या उलट जर आपण हा विचार केला किंवा आपल्या शेतामध्ये शेळ्या मेंढऱ्या बसवल्या तर यांची जे रात्र असते ते 1500 किंवा 2000 या प्रमाणात जे ते रात्र असते। आता आपल्या शेतामध्ये हे शेळ्या मेंढऱ्या त्या ठिकाणी बसवल्या आहेत आणि यांचे जे वाळे आहेत ते त्या ठिकाणी 4 वाळे आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि यांचं जे गणित असते ते वळ्याप्रमाणे असते आणि प्रत्येक वळ्याचे मेंढरे जे आहेत त्या ठिकाणी वेगळे असतात। आता हे 4 वाळेचे पैसे हे आपल्याकडून जास्तीत जास्त 1500 किंवा 2000 या स्वरूपानं त्या ठिकाणी घेणार आहेत, तरीही आपल्याला हे परवडते आणि या 4 वाळीनं किंवा एका रात्रीत जवळपास अर्धा एकर क्षेत्र जे आहे ते आपलं होते। म्हणजे विचार करा की 1500-2000 रुपये कुठी आणि 4 ते 5000 रुपये कुठी। आणि याचा विषय एक वैशिष्ट्य असं आहे की यांचं जे खत आहे ते जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं आहे यांचं मलमूत्र आणि हे मलमूत्र आहे हे त्या ठिकाणी जलद गतीने लागते आणि याचा फायदाच आहे याचं मलमूत्र म्हणा किंवा शेणखत म्हणा याचा फायदा आपल्याला खरीप हंगामात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येते। आपण जर या उन्हाळ्यात आपल्याला त्या ठिकाणी आव्हान असेल की या उन्हाळ्यामध्ये आपण 1 वर्ष तरी शेळ्या आणि मेंढऱ्या आपल्या शेतामध्ये बसवा। खास करून जे युवक शेतकरी असतील, जे तरुण शेतकरी असतील, जे आता शेतीमध्ये उतरले त्यांच्यासाठी प्रामुख्यानं मी हा व्हिडिओ करत आहे की प्रामुख्यानं आपण यावर्षी शेळ्या आणि मेंढऱ्या आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी आपण अवश्य बसवा आणि याचा रिझल्ट याचा अनुभव स्वतः आपल्याला आपण जेव्हा खरीप हंगामातील कुठलंही पीक घेसाल त्या पिकामध्ये हे आपल्याला दिसून येईल। ज्या जागेवर आपल्या शेळ्या मेंढऱ्या बसवल्या असतील त्या जागेवरचं पीक आपण स्वतः पाजा आणि ज्या जागेवर आपण शेळ्या मेंढऱ्या बसवले नाही त्या जागेवरचं पीक आपण पाजा, आपल्याला जागेवर अनुभव त्या ठिकाणी येईल। मी 4 ते 5 वर्ष अगोदर 1 वर्षी त्या ठिकाणी माझ्या शेतामध्ये शेळ्या आणि मेंढऱ्या हे जे मेंढरे असतात हे त्या ठिकाणी बसवल्या होत्या। त्यानंतर 4 ते 5 वर्ष कंटिन्यू मी त्या ठिकाणी वेगळ्या शेतामध्ये माझ्या स्वतः शेळ्या आणि मेंढऱ्या त्या ठिकाणी बसवतो, कारण अनुभव खूप जबरदस्त अनुभव स्वतः मला आलेला आहे आणि याचाच फायदा आपण इतर शेतकऱ्यांना सुद्धा व्हावा म्हणून आपण 1 रात्र 2 रात्र 3 रात्र कितीही रात्र आपल्याला जे आपलं किंवा आर्थिक बजेट असेल किंवा आपलं क्षेत्र बघून आपण त्या ठिकाणी हे शेळ्या मेंढऱ्या जे आहेत हे आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी बसायला पाहिजे। आता हे सर्व झाले प्लस पॉईंट म्हणजे चांगले फायदे आणि यांचा फक्त एकच थोडासा मायनस पॉईंट आहे की ज्या वर्षी आपण आपल्या शेतामध्ये शेळ्या मेंढऱ्या बसवतो तर त्या वर्षी इतर वर्षाच्या तुलनेत थोडंसं तण जे आहे ते तण होते, कारण शेळी मेंढरी हे सर्व प्रकारची जंगलामध्ये राहणारी आणि वनस्पती खाणारी त्या ठिकाणी हा जनावरे आहेत आणि वनस्पती जे गवत येते ते गवत जे तण जे खातात आणि नंतर आपल्या शेतामध्ये आपण शेळ्या बसवतो तर थोडंसं तण जे आहे ते तण आपल्याला होते, परंतु नंतर ते तणसुद्धा आपण मजूर लेबर डवरणी वखर याच्या सहाय्याने त्या ठिकाणी गमवू शकतो। म्हणून हा एक थोडासा मायनस पॉईंट आहे, परंतु याच्यापेक्षा सुद्धा खूप चांगले बेनिफिट्स खूप चांगले फायदे हे आपल्या शेतामध्ये शेळ्या मेंढऱ्या बसवण्याचे आहेत। आता सेंद्रिय आणि रासायनिक यामधला पैसे जर आपण तुलना केली तर कुठलंही रासायनिक खत 1500 रुपयाच्या वरती
त्या ठिकाणी गेलेला आहे आणि 50 किलोची बॅगप्रमाणे आपल्याला येतं. याचा विचार जर केला तर एक हंगाम झाला की यांचा पॉवर जो आहे तो सरते. म्हणजे एका पिकाला आपण एक वेळ जर केलं आणि ते पीक निघालं की त्याचा जो पॉवर आहे आपला रासायनिक खताचा तो संपून जातो. परंतु याचं सर्वात जास्त वैशिष्ट्य किंवा गुणधर्म म्हणा की 3 ते 4 वर्ष आपण ह्या मेंढऱ्या आपल्या शेतामध्ये बसवल्या, त्यानंतर 3 ते 4 वर्ष हे आपलं शेत जे आहे ते उतरत नाही. हे खास वैशिष्ट्य आपल्याला आहे. आणि आपल्या घरी जर आपले आजोबा असतील तर आजोबांना आपण विचारा की काय गुणकारी फायदे किंवा काय जबरदस्त फायदे या शेळ्या मेंढ्यांचे आपल्या शेतामध्ये बसवताना त्या ठिकाणी आहेत. आपण जर पाहत असाल तर ह्या शेळ्या मेंढ्याला चरून आलेल्या आहेत आणि आता त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि संध्याकाळी ज्या वेळेस हे बसतील तर संपूर्णपणे जे जागा असतील किंवा जे जागा असते ते पूर्ण शेणखतानं त्या ठिकाणी भरलेली असते. एवढं जबरदस्त शेणखत हे यांचं आहे. म्हणून आपल्याला हे विनंतीसुद्धा आहे, आव्हानसुद्धा आहे की यावर्षी उन्हाळ्यामध्ये एक रात्र का होईना पण आपण हे शेळ्या मेंढऱ्या आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी बसवा. खूप जबरदस्त फायदे आणि जे आपले अन्नद्रव्य असतील, मुख्य अन्नद्रव्य असतील त्या संपूर्ण या शेणखताच्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी मिळतात आणि याचा फायदा प्रामुख्याने आपल्याला आपल्या जमिनीमध्ये होतो आणि याचं उत्पादनात आपल्याला 100% वाढताना त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून हे गोष्ट लक्षात घ्या आणि आपल्या या उन्हाळ्यामध्ये आपण अवश्य एक रात्र का होईना पण अवश्य आपल्या शेतामध्ये हे शेळ्या आणि मेंढऱ्या त्या ठिकाणी बसवा. धन्यवाद. आणि शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना छोट्या छोट्या गोष्टीची माहिती देऊन चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा करता येईल यासाठी खूप जास्त व्हिडिओ आपल्या शेतीमित्र रोशन या यूट्यूब चॅनलवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. ते अवश्य पहा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक अवश्य करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.